कट्टर राजकीय विरोधक उदय सामंत आणि भास्कर जाधव एकत्र रत्नागिरीमध्ये रस्ता नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं दिलखुलास गप्पा। कोकणातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। कुंभपर्व पुस्तिकेवर महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा असताना नव्या वादाची शक्यता। मुंब्र्याला आता मुंब्रादेवी बोलायचं। मंत्री नितेश राणेंचं विधान। मुंब्रादेवी कालही भगवा होता, आजही भगवाय, उद्याही भगवा राहील, राणेंनी ठणकावलं। बीडमधील विलासगुले हत्या प्रकरणी 21 ऑगस्टला मोर्चा। सौरभ सोनवणेच्या अटकेची मागणी तर राजकीय हस्तक्षेपामुळे मुलाचं जबाबात नाव। खासदार बजरंग सोनवणेंचा आरोप। उद्योगमंत्री उदय सामंत चाकणच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची झोप उडाली। मध्यरात्री कंत्राटदाराकडून रस्त्यांची डागडुजी, अंधारात खड्डे बुजवण्याचं काम। चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर आज महत्त्वाची बैठक। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक। औद्योगिक क्षेत्रातील अडचणी जाणून घेणार। सिंधुदुर्गातील भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली। गगनबावडा ते खारेपाटण राज्यमार्ग बंद। करूळ मार्गे वाहतूक वळवली। खेडच्या अंबावली देऊळवाडीमध्ये बिबट्याचा वावर। घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण। नालासोपाऱ्यात केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा। केकमध्ये पाल असल्याचा मुलांचा आरोप तर 7 अल्पवयीन मुलं, 4 महिलांना विषबाधा। पिंपरी चिंचवडमध्ये आलिशान कार पेटली। कार चालक कारमधून बाहेर पडल्यानं अनर्थ टळला। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर शहरामध्ये सर्व खासगी वाहनांना प्रवेश बंदी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय तर खंबाळे वाहनतळावर वाहनं थांबवण्यात येणार। छत्रपती संभाजीनगरातील बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून अचानक पाहणी। स्वच्छतागृहाची दुरावस्था बघून प्रताप सरनाईकांचा पारा चढला। अधिकाऱ्यांची झाडाझडती। वर्ध्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। तब्बल 12 दुकानं फोडली। सोने चांदीच्या दुकानावर देखील चोरट्यांचा डल्ला। तपोवनातील वृक्षतोडीवर 8 डिसेंबरपर्यंत निर्बंध। राष्ट्रीय हरित लवादाच्या वतीनं वृक्षतोडीवर निर्बंध कायम। पुढची सुनावणी आता 8 डिसेंबरला घेण्याचे आदेश। गोंदियामध्ये धबधब्याच्या प्रवाहात 2 तरुण वाहून गेले। देवरी तालुक्यातील घटना। प्रशासनाच्या वतीनं 2 तरुणांचा शोध सुरू। उत्तर प्रदेशासह ओडिशामध्ये मुसळधार पाऊस। लखनौमध्ये रस्त्यांवर 2 फुटापर्यंत पाणी। गंगा यमुनासह 11 नद्या दुथडी भरून।